नमस्कार. आज खूप उशीर झाला स्वयंपाकाला. 2 दिवस झाला स्वयंपाकाला आराम होता. तर 2 दिवस गावाला गेलो, गावाकडची चिडी होते. तर मी बघा आता मस्त आज काय ह्याचा बेत चाललाय. ज्वारीची भाकरी, मस्त इकडे वरण केले, डाळ भात, आणि इकडे मेथीची भाजी केली आणि थोडी गवार तळायची तव्यामध्ये. तर मेथीची भाजी केली. आज सोमवार आहे, आज काही नॉनव्हेज. सोमवारचा आम्ही शनिवार, सोमवार आणि गुरुवार 3 दिवस नॉनव्हेज बनवत नाही, एकादश चतुर्थी. तर मस्तपैकी आज चालले ज्वारीच्या भाकरी. आणि मेन गोष्ट म्हणजे काय झालं, आज आमच्याकडे आला पाऊस. दुपारी बदा बदा पावसाळा झाला चालू. 3 तारीख आहे आज. पावसाळा ह्या वर्षी लवकर चालू झालाय. आता पावसाचं वातावरण बी झालंय. आज चांगला पाऊस झाला दुपारी. स्वयंपाका झाला उशीर, सगळं चिकचिक भाजी आणि एवढ्याची मेथीची भाजी वगैरे सगळं. आणि ज्वारीची भाकरी म्हणलं करावं. आज खूप दिवस झालं ज्वारीचं पीठच राहतं, कोणी खात नाही जास्त, पीठ संपवायचं म्हणून ज्वारीची भाकरी आज करते. गरम गरमच म्हणून उशीर केला. जेवताना डायरेक्ट करायची आणि जेवाय बसायचं. गरम गरम ज्वारीच्या भाकरी छान लागतात. तर म्हणलं चला आज एक चालता बोलता हिडे वाजता आपला एक संध्याकाळचा, नाही का. तर अशा ज्वारीच्या भाकरी थापूनच आम्ही हे करतो. एकदम पीठ नाही मळून घेत, थोड्याच कोण जास्त पीठ मळून घेतो. आणि ज्वारीची पीठ वळणी येत नाही. जर पीठ वळणी नसेल येत तर थोडंसं गरम पाणी करून, जास्त दिवस पीठ झालेलं असेल तर गरम पाणी, कोमट पाणी करायचं आणि कोमट पाण्यात पीठ मळायचं. मग भाकरी तुटत नाहीत आणि छान होत्या. तर बाजरीच्या भाकरी कशा लगेच होतात, ज्वारीच्या भाकरीला जास्त मळून घ्यायला लागतं. जेवढं मळून तेवढी भाकरी छान होती आणि छान पापुरता येतो. असाच चालता बोलता हिडे वेळ काही जास्त काही वेगळं नाही आज. तर या मस्तपैकी संध्याकाळचं गरमागरम जेवण करायला. आणि आज पुन्हा एकदा विसरते पाण्याने तांब्यात पाणी आलेलं आहे, सॉरी. तर चला बाय सगळ्यांना.